गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, मी परत एकदा प्रोफेसर लाड सर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आपल्याला सर्वांना हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचं कारण असं आहे की मी खूप महत्त्वाचे अनाउन्समेंट्स करतो आहे जे 10th आणि 12th बोर्ड एक्झाम देणारे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी. आणि ह्या स्टुडंट्सचा कंप्लीट स्टडी कसा होईल याच्यासाठी आम्ही एक वर्कशॉप घेऊन येतो आहे. आणि हे वर्कशॉप खूप महत्त्वाचं आहे. आमचं हे जे वर्कशॉप आहे 10 डेज डेली 10 आवर्स असणार आहे. आणि या 10 आवर्समध्ये आम्ही त्या मुलांना एक टास्क देतो आहे आणि तो टास्क त्यांच्याकडून कंप्लीट करून घेणार आहे. मी स्वतः आणि माझी टीम ही त्या मुलांसाठी 10 आवर्स इथेच असणार आहे. आता या 10 आवर्समध्ये काय काय करणार आहोत आपण, एकतर हे 10 आवर्स कधीपासून स्टार्ट होतात त्याच्या डेट्स सांगतो मी तुम्हाला. हे 6 फेब्रुवारीपासून म्हणजे येणाऱ्या 6 फेब्रुवारीपासून ते 15 फेब्रुवारीपर्यंत हे डेली विदाऊट ऑफ म्हणजे विदाऊट विकली ऑफ सुट्टी कुठलीही नसणार आहे. 6 फेब्रुवारीला हे स्टार्ट होईल. हे दुपारी 1 वाजता स्टार्ट होणार आहे. याचा टायमिंग दुपारी 1 ते रात्री 11 वाजेपर्यंत असणार आहे. तर आपल्याला प्रश्न पडेल की हे 11 वाजेपर्यंत म्हणजे डेली 10 तास हे कसं शक्य आहे सर. तर मी तुम्हाला त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे. आपण कुठलंही प्रेशर देऊन या मुलांकडून स्टडी करून घेणार नाहीत. आपण यांना स्टडी एन्जॉय करायला लावणार आहेत. कारण की मी आणि माझी टीम यांच्याबरोबर असणार आहे. आणि स्टडी कसा एन्जॉय केला जातो तर यांना प्रत्येक 2 तासांनी एक 5 मिनिटाचा ब्रेक दिला जाणार आहे. आणि या 5 मिनिटामध्ये त्यांना थोडंसं रिलॅक्स केलं जाईल, मजा मस्ती केली जाईल त्यांच्याबरोबर. आणि परत 5 मिनिटांनी त्यांना परत पुढच्या 2 तासासाठी प्रिपेअर केलं जाईल. या पद्धतीने आपण 1 ते 3 त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक, 3 ते 5 त्यानंतर 10 मिनिट्स ब्रेक असणार आहे. आणि या 5 नंतरच्या 10 मिनिट्स ब्रेकमध्ये आपण त्यांना स्नॅक्स पण देणार आहेत. कारण की दुपारी लंच करून आलेली मुलं 5 वाजेपर्यंत त्यांना भूक लागू शकते. तर थोडंसं त्यांना लाईट स्नॅक्स आपण त्यांना देणार आहे. त्यांनी लाईटली स्नॅक्स घेतल्यानंतर 10 मिनिटानंतर परत ते बसतील 5 ते 7. आणि 7च्या नंतर परत 5 मिनिट्सचा ब्रेक असेल. आणि 5 मिनिट्स ब्रेक झाल्यानंतर थोडीशी मजा मस्ती आणि परत त्यांना 2 तासासाठी पिन ड्रॉप सायलेन्समध्ये बसवलं जाईल. त्यानंतर 7 ते 9 हा जो 9च्या नंतरचा जो ब्रेक आहे हा इम्पॉर्टंट आहे. कारण की 9 नंतर त्यांना आपण डिनर ब्रेक देणार आहेत आणि तो 15 मिनिट्सचा डिनर ब्रेक असणार आहे. तर दुपारी 1 वाजता आलेले स्टुडंट्स हे लंच करून घरूनच येतील. आणि लंच करून आल्याच्या नंतर त्यांना 9 वाजेपर्यंत भूक लागू शकते. त्याच्यात आम्ही थोडंसं त्यांना लाईटली स्नॅक्स देणार आहेत. आणि 9 वाजता डिनरसाठी त्यांना आपण सोडणार आहेत 15 मिनिट्स. पण हे 9th वाजता जे डिनर असणार आहे त्यासाठी आपल्याला पॅरेंट्सला टिफिन घेऊन यावं लागणार आहे. त्यांचा गरम गरम जेवण घेऊन याल. हे पॅरेंट्ससाठी थोडंसं अडचणीचं असू शकतं. पण आम्ही हे चॅलेंज आणि हे टास्क करण्यासाठी आमची टीम रेडी आहे. तर आपण या थोड्याशा 10 दिवसामध्ये पॅरेंट्सने थोडासा त्रास सहन करायचा आहे. त्यांना 9 वाजता टिफिन घेऊन यायचा आहे. ते डिनर करतील आणि 9 ते 11 परत पिन ड्रॉप सायलेन्स त्यांचा स्टडी होईल. 11 वाजता सुट्टी होईल. तर पॅरेंट्सला जे नाईट स्टडीसाठी येणारे पॅरेंट्स मुलं आहेत ते 10:50ला येऊन वरती थांबतात. ते शेवटच्या 10 मिनिटात थांबल्यानंतर आपण शार्प 11 वाजता त्यांना सोडतो आणि 11 वाजता ते पॅरेंट्स मुलांना घरी घेऊन जातात. पण आता यावेळेस असं असणार आहे की पॅरेंट्सला 2 वेळा यावं लागेल, 3 वेळा यावं लागेल. कारण की दुपारी त्यांना सोडायचं म्हणलं तर पॅरेंट्सला सोडावं लागेल. परत 9 वाजता त्यांना डिनर घेऊन यायचं आहे. त्यानंतर परत 11 वाजता घेऊन जायचं आहे. तर पॅरेंट्सने जर थोडंसं 10 दिवस त्रास सहन केला तर आपण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे बेस्ट ऑफ 5 काउंट केलं जातं, जे बेस्ट 5 सब्जेक्ट्स आहेत याचं पर्सेंटेज काढलं जातं बोर्डाकडून. तर हे बेस्ट 5 म्हणजे बेस्ट ऑफ 5चे आपण 5 सब्जेक्ट्स हे परफेक्ट या मुलांकडून करून घेणार आहेत. आणि आमचं त्यांना एक टास्क आहे, चॅलेंज आहे आणि काही ट्रिक्स मी आणि माझी टीम स्वतः मी त्यांना देणार आहे की स्टडी कसा करून घेतला जाईल किंवा कसा करायला पाहिजे याचं सगळ्या दररोज वेगवेगळ्या आयडियाज त्या मुलांना दिल्या जातील. आणि 10 आवर्समध्ये म्हणजे डेली 10 आवर्स 1 सब्जेक्ट असं मिळून आपण 6 सब्जेक्ट 6 दिवसामध्ये हे कंप्लीट करणार आहेत. सपोज मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 हे 40-40 मार्क्सचं आहे. सायन्स 1 आणि सायन्स 2 हे 40-40 मार्क्सचं आहे.
त्यानंतर हिस्ट्री जिओग्राफी हे 40 आणि 60 मार्क्सचं आहे आणि हाफ हिंदी हाफ संस्कृत हे 40 मार्क्स असणार आहे. त्यानंतर राहिल्या लँग्वेजेस मराठी आणि इंग्लिश तर हे 80 मार्क्सचं आहे. तर मराठी आणि इंग्लिशसाठी आपण 6 डेजच्या नंतर जे काय रिमेनिंग 4 डेज राहणार आहे 10 डेजमधले, त्या 10 डेजमध्ये त्यांना लँग्वेजेससाठी परत 4 दिवस त्यांना प्रिपरेशनसाठी देणार आहे. तर आमचं एक कंप्लीट वर्कशॉप त्यांच्याकडून आपण हे कुठलाही क्वेश्चन त्या मुलांना येणार नाही बोर्डाच्या एक्झाममध्ये असा ठेवणार नाही. आणि आजपर्यंत मुलांनी खूप सारा स्टडी केला पण रिव्हिजन कसं करायचं असतं हे मुलांना माहीत नाही आणि रिव्हिजन हे परफेक्ट न झाल्यामुळे खूप साऱ्या हुशार मुलांचे पण मार्क्स कमी होतात आणि ज्यावेळेस फायनल एक्झामचा रिझल्ट येतो ना त्यावेळेस लक्षात येतं की या मुलांनी शेवटच्या दिवसामध्ये हा मुलगा निष्काळजीपणाने गाफील राहून कंटाळा करून मला सगळंच येतं अशा आविर्भावात राहिलेले मुलं फायनली एक्झाममध्ये कमी मार्क्स घेऊन येतात आणि जे मुलं अनएक्सपेक्टेड रिझल्ट्स आणतात ते मुलं शेवटच्या दिवसात आवेर असतात. आम्ही या मुलांना शेवटच्या दिवसात कुठेही लूज सोडणार नाही. आम्ही या मुलांबरोबर पूर्ण एक्झामसाठी असणार आहे आणि जर दुपारी 1 वाजता ही मुलं आले तर आम्हीही या मुलांसोबत 11 वाजेपर्यंत असणार आहे. यांचे काही डाऊट्स असतील तर ऑन द स्पॉट आपले टीचर्स तिथेच क्लिअर करून देणार आहेत. या 10 डेजमध्ये मी स्वतः माझंही रीडिंग त्यांच्याबरोबर करणार आहे. मी माझ्या स्वतःचे 2 बुक्स मी चॅलेंज केलेला आहे, मी टास्क घेतलेला आहे. मी हा टास्क एन्जॉय करणार आहे या मुलांबरोबर. मी माझं रीडिंग करणार. मी आजही रीडिंग करतो नाईट स्टडीला. तर या मुलांबरोबर माझंही वाचन होईल आणि त्यांचंही परफेक्ट स्टडी होणार आहे. तर आपल्याला स्टडी एन्जॉय करायचा आहे, कुठलंही प्रेशर न घेता. मी आजच क्लासरूम्समध्ये अनाऊन्स केलेलं आहे, फक्त हे पॅरेंट्सला माहिती नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्ही आणि आम्ही मिळून आपण या मुलांचं फ्युचर हे ब्राईट बनवूयात. तर आम्हाला फक्त थोडंसं सहकार्य तुमच्याकडून हवं आहे. आम्ही ते करून घेण्याची तयारी ठेवतो. विशेष म्हणजे असं आहे की हे हा स्टडी जो वर्कशॉप आहे हा बाहेरच्या मुलांसाठी आहे का, तर 100% आहे. बाहेरच्या मुलांनाही आपण याच्यासाठी प्रवृत्त करू शकता. हे 10th आणि 12th या दोन्ही बोर्ड एक्झाम देणाऱ्या स्टँडर्डसाठी असणार आहे. CBSEच्या सुद्धा स्टुडंटसाठी असणार आहे. म्हणजे स्टेट बोर्ड 10th, CBSE बोर्ड 10th आणि 12th बोर्ड एक्झाम देणारे जेवढे स्टुडंट्स असतील, आपले मित्र असतील, कोणी बाहेरची मुलं असतील, मित्रांची मुलं असतील किंवा शेजारी असतील, कोणीही असू द्या, कुठल्याही क्लासमधले असू द्या, ज्यांना आमचं हे 10 आवर्सचं स्टडी वर्कशॉप एन्जॉय करायचं आहे आणि त्यांना त्यांचे मार्क्स वाढवायचे आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो आणि पूर्ण 100% हमी घेऊन सांगू शकतो जबाबदारीने की कमीत कमी या मुलांचे 5% या 10 डेजमुळे इन्क्रीज होणार आहेत आणि 5% हे काही कमी नसतात. जे मुलं हुशार आहेत म्हणजे जवळपास 99-98% घेऊ शकतात, ही मुलं 100% मार्क्स घेऊ शकतात. विशेष म्हणजे जे स्टडीवर स्टुडंट्स आहेत यांना आपण सेपरेट क्लासरूममध्ये बसवणार आहे. डिस्टर्ब करणारे स्टुडंट्स आम्हाला माहिती आहेत कोण आहेत ते, त्यांना सेपरेट क्लासरूममध्ये बसवलं जाईल. म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स कुठल्याही हुशार मुलांसाठी असणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या गर्ल्ससाठी सेपरेट क्लासरूम असणार आहे. त्यांच्यासाठी सेपरेट टीचर्स तिथे ऑब्झर्व करणारे असणार आहेत. तिथेच त्यांचे डाऊट्स क्लिअर केले जाणार आहेत आणि सगळ्या गोष्टी आपण हे 10 डेज एन्जॉय करणार आहेत. तुम्ही, मी आणि माझी टीम आणि चाटे कोचिंग क्लासेस, थानमार्ग चौक ब्रांच हे आपण सर्व मिळून एक हिस्ट्री क्रिएट करूयात आणि आपण या 10 डेजसाठी आणि 10 आवर्ससाठी रेडी व्हाल अशी मला अपेक्षा आहे. कारण की 6 फेबच का, तर 6 फेबपासून सगळ्या स्कूलमधल्या सगळ्या प्रिलिम्स आणि सगळं संपणार आहे. तर आपण राहिलेल्या म्हणजे येणाऱ्या एक्झामसाठी 100% प्रिपेअर होण्यासाठी हे वर्कशॉप आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ही एक आम्ही आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो आहे. ही ॲब्सोल्युटली फ्री आहे आपल्या स्टुडंट्ससाठी. 10th CBSE, 10th स्टेट अँड 12th स्टँडर्डच्या मुलांसाठी फ्री आहे. फक्त बाहेरच्या मुलांसाठी आपण याचे चार्ज करणार आहे, पण बाहेरच्या मुलांना आपली एक प्रिलिम आम्ही त्या चार्जबरोबर फ्री करणार आहे. त्यांचे पेपर्स चेक करून दिले जातील, त्यांना रायटिंगचे काय रूल्स आहेत हे आपले टीचर्स समजावणार आहेत. आणि मुलांना बघा मग इतिहास कसा घडतो, कारण की जून महिन्यामध्ये आपण रिझल्ट लागल्याच्या नंतर आणखीन एक वेगळा वर्कशॉप करणार आहे. त्यानंतर तो वर्कशॉप काय आहे हे रिझल्टच्या नंतर मी त्यावेळेस अनाऊन्स करेन. तर तुम्ही
मी आणि टीम मिळून आपण हा आणि आपले पॅरेंट्स सगळ्यात महत्त्वाचे हा आपण हिस्ट्री क्रिएट करूया. तर मी वाट बघतोय की आपण सगळे हा एन्जॉय कराल आणि हे कंपल्सरी आहे. आपल्याकडच्या स्टुडंट्सला कुठल्याही स्टुडंट्सला एक्सक्यूज केलं जाणार नाही. तुम्हाला 10 दिवस कसल्याही परिस्थितीमध्ये चाटेच्या क्लासरूममध्ये बसून स्टडी करायचाच आहे आणि तो आम्ही करून घेणारच आहे. तर आपल्याला बेस्ट ऑफ 5मध्ये ऑलमोस्ट स्टुडंट्सला अबोव 90% मिळवण्यासाठी मी आणि माझ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा. मी इथेच थांबतो. जेव्हा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तेव्हा आपण तो पूर्णतः ऐकावा आणि तो एन्जॉय करावा, शेअर करावा, लाईक करावा आणि कमेंट्स नक्की करा की तुम्हाला कसं वाटतं या वर्कशॉपच्या बाबतीमध्ये. काही आयडियाज असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.